आजारी पडावं, घरात बसावं, शरीराचं, मनाचं, पैशाचं, वेळेचं नुकसान करावं, असं कुणाला वाटेल का? बिलकुल नाही वाटणार. पण तरी असं होतंय, कारण ते आता आपल्या हातात राहिलेलं नाहीये. तितकंसं आपल्या हातात राहिलेलं नाहीये. फार आपला कंट्रोल आता त्या गोष्टींवर राहिलेला नाहीये. त्यामुळे आपण आजारी पडतोय. आपलं बरंच नुकसान होतंय आणि वरचेवर आजारी पडतोय किंवा फार जास्त आजारी नाही पडलं तरी आपल्याला सारखं थकायला होतंय. भरपूर एनर्जीने आपण काम करू शकत नाही, जास्त चालू शकत नाही, जास्त वेळ उभं राहू शकत नाही, पायाला मुंग्या येतात, पाय दुखतात, कंबर दुखते, अनेक इतर आजार होतात. बाकीच्या अनेक गोष्टी उद्भवतात, चिडचिड होते, कमजोरी वाटते, शरीरात पूर्ण असं जीव गेल्यासारखा वाटतो. अशा अनेक गोष्टी उद्भवतात आणि त्या कशामुळे? तर आपलं शरीर कमजोर झाल्यामुळे. तर आपलं शरीर का कमजोर होतं? तर आपले अवयव कमजोर होतात. आपले अवयव का कमजोर होतात? तर आपले टिश्यू कमजोर होतात आणि आपले टिश्यू का कमजोर होतात? तर आपल्या पेशी, सेल्स कमजोर होतात. एकंदर काय तर आपली बॉडी ही 78 अवयवांनी बनलेली आहे आणि हे 78 अवयव वेगवेगळ्या टिश्यूंनी, वेगवेगळ्या धाग्यांनी बनलेले आहेत आणि हे वेगवेगळे धागे पेशींनी बनलेले आहेत. त्यामुळं एक-एक पेशी जर व्यवस्थित असेल, तरच आपलं शरीर हे निरोगी राहणार आहे. तरच आपले 78 अवयव हे निरोगी राहणार आहेत आणि आपण छान आयुष्य जगू शकणार आहे.